श्री गुरुदेव दत्त. आज रामायणातील व्यक्तिरेखांच्या व्याख्यानमालेचा हा 8वा दिवस. त्यासाठी आपल्याकडे शबरी या व्यक्तिरेखा रंगवण्यासाठी वक्ते लाभलेले आहेत. सौ स्वाती राजेंद्र काकडे. त्यांचा अल्पसा परिचय मी माझ्या भाषेत करून देतो. सौ स्वातीताई या M.Com MBA आहेत. त्यांनी श्री फास्टनर्स आणि इंजिनिअरिंग मध्ये 25 वर्ष सर्व्हिस करून तेथे जनरल मॅनेजर या पदावर असताना त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा घेतलेली आहे. त्यांच्या आध्यात्मिक माहितीबद्दल सांगायचं झालं तर वाल्मिकी रामायणाचा त्यांनी शाळेत असल्यापासून म्हणजे त्या 8वीत असल्यापासून 8वी ते 12वी हे शिकत असताना त्यांनी वाल्मिकी रामायणाचा अभ्यास श्री मुळे शास्त्री यांच्याकडे केलेला आहे. राष्ट्र सेविका समितीतर्फे अनेक ठिकाणी रामायण आणि रामायणावरील विविध विषयावर गेली 15 वर्ष त्या व्याख्यान करत आहे. समितीतर्फे त्यांनी कीर्तन वर्ग पूर्ण केलेला आहे. बरी इथेच थांबले नाही बरं. कीर्तन वर्ग पूर्ण करून त्यांनी पौराहित्य वर्ग सुद्धा पूर्ण केलेला आहे. समितीतर्फे 2017 साली दिल्ली येथे घेतलेल्या बौद्धिक प्रश्नमंजुषा कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राची प्रतिनिधी म्हणून त्या गेल्या होत्या आणि तिथे गेल्यावर ते शांत बसल्या नाही. त्यांनी तिथे प्रथम क्रमांक पटकावला होता. तर करोना काळात बारामती रेडिओवर त्यांनी मनाच्या श्लोकाचं निरूपण केलं. तरडगाव हे त्यांचं सासर. येथील राम मंदिराच्या त्या विश्वस्त आहेत. सध्या दत्त सेवा मंडळाच्या त्या कार्यकारिणी सदस्य आहेत. मी सौ काकडे त्यांना या व्याख्यानमालेचे शबरी या व्यक्तिरेखांवरील 8वे पुष्प गोठण्याची विनंती करतो आणि येथेच थांबतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कथा मोरयाची कथा कार्तिकाची कथा कौरवा पांडवा माधवाची कथा शंकराची कथा पार्वतीची समस्तामध्ये गोडया राघवाची. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या कौटुंबिक व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनामध्ये आपल्याला एका रूपाचा एका नामाचा असा एक आदर्श लागतो. कारण आम्हाला आदर्श पुढे असल्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. कारण आम्ही संसारी माणसं होता. मग हे रूप हे नाम हे कोणाचं घ्यावं म्हणजे आमचा याच जन्मी उद्धार होईल. तर हे गोड नाव आहे रामनाम आणि हे गोड रूप आहे या रामाचं. तसं आपण नेहमीच अर्जुनाच्या भूमिकेत असतो. म्हणजे आम्हाला सारखा संभ्रमच. अनेक प्रश्न आमच्या समोर असतात. म्हणजे आमच्या व्यक्तिगत कौटुंबिक सामाजिक जीवनामध्ये असे काही आम्हाला प्रसंग येतात की ह्यामध्ये आम्ही नेमका कोणता निर्णय घ्यायचा. आमचं जीवन धर्माचाराप्रमाणे आम्ही कसं वागायचं. आम्ही घेतलेला निर्णय हा योग्य आहे का अयोग्य आहे. आम्ही कोणावर अन्याय करतोय का. आमच्याकडून काही घडतंय का विचित्र. असे प्रश्न आपल्याला येतात. मग आम्हाला चरणाने आम्हाला जीवन जगायचंय. मग सोपं आहे. धर्माचा अभ्यास करा.
अहो पण तो काय सोपा आहे होय? तुम्ही म्हणताय सोपा आहे. अहो धर्माचरणाचा अभ्यास करायचा धर्माचा तर ऋग्वेद यजुर्वेद आम्हाला सगळे वेद माहिती पाहिजेत, उपनिषद माहिती पाहिजेत, 18 पुराण माहिती आहेत, अनेक शास्त्र आहेत. परत ह्या शास्त्रांचा अर्थ लावायचा तर त्याचाही अभ्यास करायचा. इथे शाळेचा अभ्यास नाही, घरातली कामं उरतात आणि आम्ही कधी त्या धर्माचा अभ्यास करायचा. परत हा धर्म इतका सूक्ष्म आहे की तो कळायला फार अवघड आहे. मग आम्ही धर्माचाराने जीवन कसं जगायचं? एक आयुष्य आम्हाला पूर्ण. मग वसिष्ठ मुनी म्हणतात नाही ना तुम्हाला एवढं जमत. ठीक, रामो विग्रवाहन धर्म, म्हणजे राम हा घनीभूत धर्म आहे. राम धर्म म्हणजे राम, राम म्हणजे धर्म. झालं ना हो थोडस सोपं. काय सोपं? इथं धर्म राम विग्रह हे सगळं डोक्यावरनं चाललंय, आम्हाला नाही समजत. वाल्मिकी मुनी म्हणतात आणखी सोपं करून सांगतो, रामादिवत वर्तव्यम. आता तरी वाटलं की नाही सोपं? तुम्हाला धर्माचाराने आपल्याला जीवन जगायचं आहे ना, मग सोपं आहे, रामासारखं वागा म्हणजे सोपं होईल तुम्हाला. हे घ्या, आपलं बोलायला दिलंय म्हणून उचलली जीभ लावली टाळ्या. अहो तो त्रेतायुगातला राम, आम्ही कलियुगात आहोत. आम्हाला रामासारखं वागायचंय तर आम्हाला त्याचा सहवास नको. त्याचा सहवास असल्याशिवाय आम्हाला त्याचा स्वभाव कसा कळणार आणि आम्ही त्याच्याप्रमाणे कसं वागणार? ऐका नाही परत गोंधळ सगळा झालेला. अजिबात गोंधळ करू नका. रामादिवत वर्तव्यम. तुम्हाला पक्क आपल्याला माहिती की नाही आपल्याला धर्माचरणाने वागायचंय, आपल्याला याच जन्मात उद्धार करायचाय. मग त्यासाठी अत्यंत सोपी गोष्ट आहे, तुम्ही रामकथा ऐका. रामकथा ऐकल्याने काय होणार आहे तर त्या कथेच्या माध्यमातून तुम्हाला त्याचा सहवास मिळणार आहे. त्याचा सहवास मिळता मिळता त्याचा स्वभाव कसा आहे हेही आपल्याला त्या कथेतनं समजणारे, आपल्याला ऐकता ऐकता त्याचा सहवास लाभणार आहे. जटायूची कथा ऐकताना त्याच्या कोमल अंतःकरणाचा आपल्याला परिचय होतो. सुग्रीवाची कथा ऐकताना मित्रत्वाचं नातं कसं निभावायचं हे आपल्याला समजतं. अहिल्योद्धार ऐकताना आम्हाला एखाद्या पश्चाताप झालेल्या व्यक्तीशी कसं वागायचं, तिला प्रेमाने मायेने आणि एवढंच नाही तर आदराने आपल्यामध्ये कसं सामावून घ्यायचं हे आम्हाला कळतं. परत ही कथा ऐकताना आम्हाला त्याचा प्रभाव आमच्यावर पडतो तर पडतोच, पण आम्हाला त्याच्याविषयी आत्मीयता वाटायला. आणि आत्मीयता म्हणजे काय? मी तुझा आहे, तू माझा आहे. जे माझं आहे ते तुझं आहे, ते तुझं आहे ते माझं आहे. अशी ही आत्मीयता वाटायला लागली की त्यातनं गोडी निर्माण होते, गोडीतनं आवड निर्माण होते आणि आवडीमधनं आपोआप सवड मिळते. आपले पाय आपल्याही न कळत आपोआप जिथे रामकथा चालू आहे, भगवत कथा चालू आहे, तिथे जाऊन पोचतात आणि आम्हाला रामाचा सहवास मिळतो. परत इतकंच नाही बरं का, आम्ही कायम देवाचं करतो. जन्माला आल्यापासून आम्ही आतापर्यंत देवाचं कळलेलं, पण तरीही आमच्या मनाचे काही कंगोरे गणंग असतात. आता हा गणंग हा शब्द माझ्या इकडे जे उजव्या हाताला बसले त्यांच्या लक्षात येईल की कुठलंही कडधान्य, चणे आपण जर रात्रभर पाण्यात भिजवले तर ते सकाळी रवीभूत होतात, म्हणजे मऊ होतात. पण काही चणे इतके हट्टी असतात, 2-2 दिवस पाण्यात भिजवले तरी ते तसेच राहतात. आमच्याही मनाचे काही कंगोरे असेच असतात, हट्टी असतात. मग हे गणंग
आम्ही ही रामकथा ऐकता ऐकता कधी द्रवीभूत होतात आणि आमचं मन पूर्णपणे निर्विकल्प होतं आणि आम्ही आपोआप त्या भवसागरात पोहायला आमच्याही नकळत आम्ही तयार होतो, आम्हालाही कळत नाही. आणि म्हणून ती भगवत कथा जिथे जिथे आहे तिथे तिथे जावं, ऐकावी. पण आहे परत पण काय माहितीये का, ही कथा ऐकताना ना थोडंफार आपल्याला जागृत राहायचं. म्हणजे कसं तर आपले पण, परंतु, किंतु हे तर्क वितर्क प्रश्नोत्तरांचे तास बाजूला ठेवायचे. अहो, साध्या जलाशयात पोहायचं असेल तर आपल्याला आपलं शरीराचं जडत्व बाहेर सोडावं लागतं, कमी करावं लागतं. आणि मग ही भगवत कथा म्हणजे हा चैतन्य प्रवाह आहे. या प्रवाहात आम्हाला पोचायचं असेल, पोहायचं असेल, चिंब चिंब विजवून न्हायचं असेल तर आमच्या मनाची चंचलता, आमच्या मनाचं जडत्व आम्हाला बाजूला सारावं लागेल. आणि मग ह्या भगवत कथेत आम्ही एकरूप होऊन ही भगवत कथा अगदी आमच्या समोर चालते, आपल्या समोर घडते, अशी एकरूपता आम्हाला ही कथा ऐकताना आमच्या मनामध्ये निर्माण होईल. आम्ही त्या भगवत कथेशी एकरूप होऊ, रामाचा सहवास आम्हाला लाभेल आणि आपोआप आम्ही हा भवसागर पार करायला तयार होऊ. वाल्मिकी मुनींनी रामायणामध्ये एक उदाहरण दिले. आम्हाला सारखे आदर्श लागतात. बरोबर आहे, हे सगळं तुम्ही सांगितलं, पण नेमकं म्हणजे कसं, एकरूप व्हायचं म्हणजे कसं, आम्हाला आदर्श लागतात. आणि म्हणून वाल्मिकी मुनींनी सांगितलं कथा कशी ऐकायची. यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृत मस्तक लज्जिनम बाष्पवारी परिपूर्ण लोचनम मारुती नमत राक्षसांतकम. म्हणजे कर्दन काळासारखा ताठ मानेनी हा हनुमंत ह्या राक्षसांचा नायनाट करतो. पण भगवत कथा ऐकताना, रामाची कथा ऐकताना त्याचं मस्तक कृतज्ञतेने झुकतं, लीनतेने झुकतं. आणि त्या भगवत कथेशी तो इतका एकरूप होतो, त्यातला भावार्थ त्याच्या मनामध्ये इतका पोचतो की आपोआप त्याच्या नयनातनं अश्रू व्हायला लागतात. आपोआप तो तिथे रमून जातो. आपल्याला भगवत कथा इथे आपण केली की पत्रक काढावं लागतं, सगळ्यांना पोस्ट करावं लागतं, 10 वेळा फोन करावे लागतात. आई इथे भगवत कथा चालू आहे, यावर का. अहो, आणि आम्ही महाप्रसाद पण ठेवणार आहे. हा, म्हणजे मग तरी 4 लोक का होईना येतात. काय आहे बरं, आलंय तर आलंय, काय आहे. म्हणजे आम्ही भगवत कथा ऐकायला आम्हाला एवढी आभूषण, आलोभन, प्रलोभन दाखवावी लागतात. पण हनुमंत मात्र कसा आहे, न बोलावता येतो. आम्हाला बसायला बघा काय असं नाही का, पहिला प्रश्न खुर्च्या आहेत का, खाली बसता येत नाही हो, मणक्याचा त्रास आहे काय सांगायचं. पण हनुमंत मात्र उभा राहून ही रघुनाथाची कथा ऐकतोय. अपार्ट फ्रॉम जो प्रत्येकाला शारीरिक व्याधी आहेत, कसं का होईना, खुर्चीवर बसून का होईना, मांडी घालून का होईना, कसंही उभं राहून का होईना, आम्ही भगवत कथा ऐकतोय, रामाचा सहवास आम्हाला मिळतोय, हेच आम्हाला भरपूर आहे. ही कथा आपण ऐकता ऐकता आम्हाला त्याच्या कोमल अंतःकरणाची जाणीव होते. तो कर्तव्यपरायण आहे. आणि म्हणूनच पितृवचनासाठी त्यांनी वनवास पत्करला. सीतामाई आणि लक्ष्मणासहित तो वनवासाला आलेला आहे. वनवासाला आता काही महिन्यांचाच अवधी आहे बरं का. दंडकारण्यातल्या पंचवटीमध्ये या निवासस्थान करतायत आणि कांचन मृगाचं निमित्त होऊन रावणाने सीतेचं अपहरण केलं. राम त्याचा वेध घ्यायला
बाहेर केले. मागे लक्ष्मण आहे, पण आपल्याला माहितीये सीतामाईने अनेक दूषणं लावली आणि लक्ष्मणही बाहेर पडला. तो फायदा राक्षसाने घेतला आणि सीतेचं अपहरण झालं. राम परत येत असताना लक्ष्मण दिसतोय आणि तो त्याचं मान खाली गेलेली आहे, डोळ्यातनं अश्रू वाहत आहेत आणि म्हणतात, अरे तू तिला एकटंला सोडून कशाला आला रे बाबा. असं म्हणून दोघं आश्रमात येत आहेत आणि पाहतायत सीतामाई तिथे नाही. परत हे दोघे बंधू तिच्या शोधार्थ बाहेर पडले. शोध घेता 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 जटायू त्यांना दिसला. जटायू सांगतोय, रामा तुझी सीता रावणाने पळवली रे. अरे मी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण त्याच्या ताकदीपुढे माझं काही चाललं नाही आणि तो दक्षिण दिशेला तिला घेऊन निघून गेलाय रे. जटायूने रामाच्या मांडीवर प्राण सोडले. रामाने उत्तर क्रिया केली आणि आता दक्षिण दिशा लक्षून हे दोघे बंधू मार्गक्रमणा करतायत. सीतेचा शोध घ्यायला बाहेर पडले. दक्षिण दिशेला जाता 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 अचानक रामाने एक वळण घेतलं. अरे दादा, इकडे कुठे चालला? दक्षिण दिशा तर तिकडे आहे, इकडे का वळला? इकडे कोण आहे? आपल्याला दक्षिण दिशेला जायचंय ना. राम काही बोलत नाही बर का. रामाने फक्त लक्ष्मणाला खूण केली. तो येतोय का नाही हे सुद्धा रामाने पाहिलं नाही. राम भरभर 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 त्या दिशेने जायला लागले. लक्ष्मण म्हणते, अरे दादा आहे कोण तिकडे एवढं? लक्ष्मणाला माहित नाहीये, पण रामाला माहितीये की एक पवित्र आत्मा गेली अनेक वर्ष त्याच्या प्रतीक्षेत तिथे उभा आहे, तिथे बसलेला आहे. दंडकारण्यातल्या दक्षिण दिशेच्या काही भागांमध्ये भिल्लांची वस्ती होती आणि त्या टोळ्या टोळ्या करून राहतात. नगरजनांसारखे ते राहत नाहीत. भिल्ल टोळ्या टोळ्या करून राहतात. आजही अजून आपण आदिवासी भागात गेलो तर आपल्याला कळतं की एक वस्ती इकडे आहे तर दुसरी तिसरीकडे. म्हणजे मी जेव्हा समितीतर्फे रामायण सांगायला, हे माझं 15 वर्ष, तुम्हाला वाटलं असेल यांचं एकदाही नाव मी इकडे ऐकलं नाही आणि कुठे आणि 15 वर्ष सांगितलं रामायण. तर समितीतर्फे आमच्या काही जणांची निवड अशी आदिवासी भागामध्ये रामायण सांगायला केली गेली होती. कारण शहरी विभागात रामायण सांगायला भरपूर जण उपलब्ध आहेत, पण आदिवासी भागामध्ये मात्र ही रामकथा आजपर्यंत पोचावी हा समितीचा उद्देश आणि म्हणून काही जणांची निवड ही तिकडे करण्यात आली. आणि आम्ही खरोखर रामाच्या वनवासासारखे 9 दिवस त्या आदिवासी पाड्यात राहायचो, त्यांच्यासारखंच जेवायचो आणि तिथे सगळे एकत्र करून आम्ही ही रामकथा त्यांना सांगायचो, त्यांचीच कथा त्यांना सांगायची. अशी हे आदिवासी लोक वेगवेगळ्या टोळ्या करून राहत आहेत आणि अशा या आदिवासी भिल्ल म्हणजे भिल्ल त्या टोळ्याची प्रमुख जो शबर, त्याची कन्यका ही शबरी. भिल्लांना शबर असं म्हणतात. ही शबरी आहे 7-8 वर्षाची. आपल्याला तर सगळ्यांना माहितीये की त्या काळामध्ये म्हणजे कलियुगातल्या आधीही आपली लग्न म्हणजे विवाह हे खूप लवकर होत असत. आता ती विवाह योग्य झाली असं समजून शबराने तिच्या लग्नासाठी तयारी केली आणि त्या तयारीचा एक भाग म्हणून बरेचसे बोकड, त्यांची पिल्ल शबर घेऊन. वाह, बाबांनी मस्त खेळणं आणलंय माझ्यासाठी. अहो ते लहान पोर आहे, अल्लड वय, तिला वाटतं माझ्या बाबांनी मला खेळायला म्हणून हे सगळे आणलेले. ती त्या बोकडांशी त्यांच्या पिल्लांशी मनसोक्त खेळते. एक दिवस गेला खेळण्यात. आई म्हणाली, घे खेळून, घे खेळून. किती दिवस खेळशील? आणखीन 10-15 दिवसांनी तू जाशील तुझ्या घरी आणि ही बोकडं जातील पाहुण्यांच्या पोटी. म्हणजे अगं आता 10-15 दिवसांनी तुझं लग्न नाही का?
मग माझ्या लग्नाचा आणि या पाहुण्यांच्या पोटी या बोकड्यांचा जाण्याचा काय संबंध आहे? अगं आपल्याकडे अशीच परंपरा आहे, या बोकडांना मारणार आणि त्यांचीच मेजबानी तुझ्या लग्नाप्रित्यर्थ या पाहुण्यांना देणार. म्हणजे माझ्या आनंदाच्या प्रसंगी ह्या बोकडांची हत्या करणार, या छोट्या छोट्या बाळांना मारणार. काय अपराध आहे हो त्याचा? वय अवघ 7 ते 8 वर्ष आणि विचारांची खोली बघा किती, की माझ्या आनंदासाठी ह्या बोकडांचा बळी जाणार, या बोकडांची हत्या होणार. शबरीला सुचेना, घळघळ डोळ्यातनं अश्रू आले आणि आईला म्हणते, नको ग, आपण पाहुण्यांना दुसरी काहीतरी मेजबानी वाटल्यास लग्नाच्या वेळी हे सगळे बोकड मी माझ्या घरी घेऊन जाईल, पण या बोकडांना नको ग मारू. आई म्हणते, माझ्या हातात काही नाही. मी म्हटलं ना, रामादिवत वर्ततव्य, म्हणजे रामायणाचा आधार कसा घ्यायचा. माझ्या हातात काही नाही, ते बाबांना विचारावं लागेल. आता बाबा लोक शबरीला कोकरू म्हणतोय बर का. बाबा माझ्या कोकराला खायला प्यायला घातलं की नाही, आता थोड्या दिवसाची पाहुणे आहे, मग नंतर ती तिच्या घरी जाणार आहे, सगळं बाबा लोक म्हणतायत. वेळ काळ पाहून आईने विषय काढला. अहो शबरी म्हणते, नका हो मारू त्या बोकडांना, आपण पाहुण्यांना दुसरं काहीतरी देऊया. हो वेळ लागलाय का तुला? शहाणी आले मोठी, इतके वर्ष आपण वेगवेगळ्या ठिकाणी गेलो, त्यांच्या मेजबान्या खाल्ल्या, आणि मी आता एका वस्तीचा प्रमुख आहे आणि मी माझ्या पाहुण्यांना ही मेजबानी द्यायची नाही? मी माझ्या परंपरा मोडणार नाही. जाऊन तुझ्या लाडक्या लेकीला सांग. आता हे वाक्य आपल्या सगळ्यांना परिचित आहे. परंपरेचा जिथे आपल्याशी संबंध येतो तेव्हा बाबा काय म्हणतात, जाऊन तुझ्या लाडक्या लेकीला सांग. इतर वेळी ते बाबांचं कोकरू. आपण हेच म्हणायचं आणि आपल्यावर आलेलं जे संकट, धर्म संकट असतं ना, नेहमीच येतं. मिडलमन ही भूमिका आपण पार पाडायची. शबरीच्या आईने तेच केलं. नाही ग बाळा, बाबा ऐकत नाहीये, त्यांची हत्याही होणार. शबरीचं मन विचलित झालं. अश्रू आवरेना तिला. माझ्या आनंदासाठी यांचा बळी द्यायचा का? नाही 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 नाही, काहीतरी करायला पाहिजे, असं व्हायला नको. हेच वय ना संस्काराचं. आपल्याला असं वाटतं की लहान मुलं आहेत, यांना आता काय कळणार आहे, पुढे मोठं झाल्यावर बघू त्यांच्यावर काय संस्कार वगैरे करायचे ते. एकदा एक डॉक्टर आपल्या 2 छोट्या मुलांना घेऊन पोल्ट्री फार्म मध्ये गेले आणि तिथे त्यांनी चिकनची ऑर्डर दिली. आता त्यांचा व्यवहार पूर्ण होईस्तोवर त्यांची 2 छोटी मुलं त्या कोंबडीच्या पिल्लांशी खेळतात. त्यांना दाणे घालतायत, त्यांच्या मागे मागे फिरतायत, त्यांच्या बरोबर खेळतायत. आता व्यवहार पूर्ण झाला आणि पोल्ट्रीचा आणखीन एक भाग दाखवण्यासाठी म्हणून बाबा या दोन्ही मुलांना घेऊन गेले. थोड्या वेळाने परत आले. परत आल्यानंतर तिथल्या कामगारांनी चिकनची 2 पाकिटं त्या मुलांच्या हातात दिली. मुलं बाबांना विचारतायत, त्या कामगाराला विचारतायत, अहो ते आम्ही मगाशी त्या कोंबडीच्या पिल्लांशी खेळत होतो, ती कुठे गेली हो? आम्हाला त्यांना बाय बाय करायचंय. बाय बाय करायचंय? त्यांनी कधीच बाय बाय म्हटलंय. म्हणजे ठीक आहे, तुमच्या हातात आहे. एवढं पाहिलं म्हणजे आम्ही मगाशी ज्या पिल्लांशी खेळलो त्यांना तुम्ही मारलो, त्याशिवाय का चिकन होणार आहे? त्या मुलांच्या हातातनं ती चिकनची पाकिटं गळून पडली. निरागस मन असतं, संस्कारी मन असतं. आम्हाला पुढे जाऊन आमच्या मुलांना कसं बनवायचंय त्याचं शिक्षण हे याच वयात आम्हाला द्यायचंय. चिकनची पाकिटं खाली पडून गेली. बाबांना सांगतायत, बाबा आम्ही नाही खाणार. आणि
तुम्हालाही खाऊन देणार नाही, म्हणजे आम्ही नाही खाणार, तुम्हालाही खाऊन देणार नाही. एक अख्खं कुटुंब या प्रसंगाने शाकाहारी. म्हणजे किती ताकद असते ह्या संस्कारामध्ये हे आपल्या लक्षात येतं. इकडे शबरी विचार करते, एक दिवस उलटून गेलाय. याचं मुख्य कारण काय आहे? माझं लग्न. मग मी लग्नच नाही केलं तर, लग्नच नाही केलं तर या बोकडांची हत्या होणारच नाही. परत विचार करते कसं शक्य आहे? मी जर इथेच राहिले, बाबा माझं लग्न करूनच देणार आणि या बोकडांना मारणार. मग आता काय करायचं? आता एकच मार्ग. शबरीला मार्ग कळला. त्या रात्री शबरी सगळी निजानीज झाल्यावर देवाला तिने नमस्कार केला, आई वडिलांना नमस्कार केला आणि आपल्या बोकडांच्या गळ्याशी पडून मनसोक्त रडली आणि बोकडांना म्हणते, मी आता निघाले, मी हे घर सोडून जाते, म्हणजे तुम्ही सुखात, तुमची हत्या होणार नाही. बोकडांना कळतंय आमची हत्या होऊ नये म्हणून शबरी घर सोडून निघाले. घरा उंबरठ्या बाहेरचं जग काय आहे माहिती नाही या छोट्या मुलीला. आम्हाला माहितीये, आम्हाला कळतंय बाहेर किती संकट आहेत, बाहेर किती प्रलोभन आहेत. देवा, ही शबरी आमच्या हत्या होऊ नये म्हणून घराबाहेर पडले, तिचं रक्षण कर रे, तिला सांभाळून ने रे. तिला माहित नाहीये रे बाहेरचं जग कसं आहे, कुठे जायचंय, काय करायचंय, पुढचा मार्ग काय आहे. शबरीला काही म्हणजे काहीही माहिती नाही. फक्त एकच विचार तिच्या मनात आहे, ह्या माझ्या लग्नामुळे आनंदामध्ये ह्या बोकडांची हत्या होऊ नये. हा विचाराने शबरी बाहेर पडली. शबरी भिल्ली नाही बर का, ती काय तशी अंधाराला घाबरणार नाही. जंगल तिला काही नवीन नाही. हळूहळू ती पुढे जायला लागली, धावती आता. कारण तिला माहितीये की उजाडल्यानंतर माझे बाबा माझ्या शोधार्थ बाहेर पडला आणि म्हणून झुंजू मुंजू व्हायच्या वेळी शबरीने एका मोठ्या झाडाच्या ढोलीमध्ये आश्रय घेतला आणि तिथे जाऊन ती बसून राहिली. लहान वय असल्यामुळे शबरी घरापासून फार काही लांब आली नव्हती. तिच्या अंदाजाने बरोबर शबर बाहेर पडला, त्याच्याबरोबर काही जण होते आणि ते त्या झाडाखालनं जात आहेत. माझा श्वासोश्वास सुद्धा त्यांच्या कानावर जाऊ नये म्हणून शबरीने श्वास सुद्धा रोखून धरलाय. जातीवंत भिल्ली नाही बरं का. बघा, तिला कळतंय, कारण भिल्लांचे कान तीक्ष्ण असतात. माझ्या श्वासोश्वासावरनं बाबा मला ओळखतील आणि म्हणून तिने श्वास रोखून धरलाय. मनात एकच, माझ्यामुळे बोकडांची हत्या होऊ नये. आणि ती लोक आली तशी पुढे निघून गेली. पण म्हणून शबरी खाली नाही उतरली. किती लक्ष आहे, किती निरीक्षण आहे, किती जाणीव आहे तिला. लहान वय असून सुद्धा ती दिवसभर त्या ढोलीत बसून राहिली आणि रात्र झाली तशी परत खाली उतरली आणि परत पुढे चालायला. एक दिवस चालली, 2 दिवस चालली, म्हणजे तिने हा तिचा दिनक्रमच ठरवून घेतला की दिवसा डोलीत लपायचं आणि रात्री चालायला. कुठे जायचंय माहित नाही, मार्ग काय माहिती नाही, ध्येय काय आहे माहित नाही. पण जेव्हा आपण एखादं सत्कार्य करायला जातो, सत्कर्म करायच्या उद्देशाने आपण एखादं कार्य करायला लागतो, त्यावेळी प्रत्यक्ष परमेश्वर आपल्याला मार्ग दाखवतो. ती जबाबदारी त्याची आहे बरं का, आमची नाही. कारण आम्ही काय करतोय, सत्कार्य करण्यासाठी आम्ही बाहेर पडलेलो आणि आमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्या परमेश्वराची आहे. ती परमेश्वराने जबाबदारी पार पाडली. एके दिवशी शबरी उठली आणि बघते तो काय, ही सगळी माणसं वेगळी आहेत. इथे हे सगळे लोक
झोपड्या एकत्र एकत्र बांधून इथे राहत आहेत. तिला माहित होतं भिल्ल विखुरलेले, पण ही लोक काहीतरी वेगळी आहेत बर का. आणि हे लोक छान दिसतात. यातले काही लोक लवकर उठले आणि ते आपल्या झोपडीच्या भोवतालचा प्रदेश झाडून घेत आहेत. सगळेजण झाडत आहेत. ती निरीक्षण करते, सावध पण आहे. आणि ती निरीक्षण करता करता अचानक एका पर्णकुटीचं दार उघडलं आणि एक तेजपुंज व्यक्ती बाहेर आली. शबरीला ती व्यक्ती फार आवडली. तिला असं वाटलं आत्ता उतरावं आणि त्यांच्या इथे जावं. ती लोकही तिला आवडायला लागली. पण शबरी सावध नाही. बाबांनी सांगितलंय वनामध्ये मायावी राक्षस असतात. ते कोणतेही रूप घेऊन येऊ शकतात, कोणताही आवाज काढू शकतात. शबरी खाली उतरली. हाच सावधपणा आमच्या सीताबाईंनी दाखवला असता तर रामायण कदाचित वेगळं घडलं असतं. शबरी भिल्ली नसून सुद्धा तिने हे सावधपणा घेतला. त्या दिवशी शबरी फक्त लांबून त्यांचं निरीक्षण करत होती. तिला ते सगळं त्यांचा दिनक्रम माहीत झाला, पण तरीही शबरी अजून खाली उतरली नाही. रात्र झाली. परत शबरी हळूच पुढे गेली आणि आता आश्रमाच्या अगदी जवळच एक गर्द झाड तिने निवडलं आणि त्या गर्द झाडाच्या ढोलीत जाऊन बसली. आता आश्रमाच्या अगदी जवळच असल्यामुळे तिला त्यांचं बोलणंही ऐकायला आलं. आपल्याला बघा एखाद्याशी संवाद साधायचा असेल तर प्रमुख साधन काय असतं? तर भाषा. आम्ही हात वाऱ्याने किती काय बोलणार हो. यंदा कुठं बंद मध्ये आलं म्हटलं तुम्हाला झालं, माझं सांगून संपलं. धन्यवाद. समजलं का हो तुम्हाला? अहो मी बोलले ना आता सगळं एका श्लोकात शबरीचं सगळं सांगितलं तुम्हाला. अहो आम्हाला नाही ना कळलं, तुम्ही आमच्या भाषेत बोला ना. भाषा हे प्रमुख साधन. आपल्याला प्रश्न पडतो, आपण नेहमी रामायणात लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत बर का, की मारुती अशोकवनात गेला, त्या झाडाखाली उभा राहिला आणि त्यांनी रामगायन करायला सुरुवात केली. सीतामाई विचारते कोण एवढ्या मंजूर स्वरात रामगायन करताय? प्रश्न पडतो. आम्हाला प्रश्न पडला आणि म्हणून आम्ही 8वी ते 12वी रामायण शिकलो. लगेच तात्काळ मुळे शास्त्रींना विचारलं होतं. मारुती किष्किंधाला, जानकी म्हणजे सीतामाई आमची अयोध्येची म्हणजे आधीची मिथिला नगर आहे. मग मारुतीने नेमकं रामगायन कोणत्या भाषेत? किष्किंधा नगरीच्या भाषेत केलं तर सीतामाईला ती भाषा कशी? आणि जर मारुती हा किष्किंधा नगरीतला होता तर त्याला सीतामाईला कळेल अशी भाषा कशी कळेल? म्हणजे नेमकं मारुतीने कोणत्या भाषेत कळेल? तिथल्या तिथे हा प्रश्न आगाऊपणाने मी विचारलेला आहे मुळशास्त्रींनी. मुळशास्त्रींनी मला सांगितलं थांबला शांत, पुढे लगेच मी सांगतोय त्याचं उत्तर. आपल्या रामायणामध्ये फक्त मारुतीला आणि किष्किंधा नगरीतल्या तारेला व्याकरणाच्या 9 शाखांचा अभ्यास होता. म्हणजे आपल्याला असं वाटतं मारुती किती बुद्धिमान, आपण म्हणतो बुद्धिमान वगैरे, तो त्याचं बुद्धिमान म्हणजे कुठे आहे तर वाल्मिकी मुनींनी लिहिलेलं आहे व्याकरणाच्या 9 शाखा. नाव एक शाखा करताना जीवन शुद्ध अशुद्ध आम्हाला अजूनही कळत नाही आणि आम्ही म्हणतो भाव देव भावाचा भुकेला. हे म्हटलं की आमचं सगळं निघून जातं. आम्ही देवाला नमस्कार करायला मोकळे आणि देव आम्हाला पावन करून द्यायला येईल. आम्हाला त्याच्यात काही वाटत नाही आहे हो, हेही खरंच आहे. पण मारुतीला 9 शाखांचा अभ्यास असल्यामुळे त्याला कळलं की सीतामाईची कोणत्या भाषेत बोलायला पाहिजे. प्रत्येकाची भाषा वेगळी आहे आणि प्रत्येकाला जी भाषा समजते
त्याच भाषेत आम्हाला उत्तर द्यावं लागतं, तर त्याला ते कळतं. इकडे शबरीला ती भाषा कळायला हवी होती आणि म्हणून शबरी निरीक्षण करते, एकीकडे कान देऊन त्यांचं संभाषण ऐकते. शबरीने किती काय त्या ढोलीत वास्तव्य केलं? 8 दिवस शबरी स्थिर झाली आणि शबरीला हळूहळू त्यांची भाषा समजायला लागली. तोडकं मोडकं का होईना ते कळायला लागलं. आता शबरीने विचार केला, ही माणसं म्हणजे हे लोक राक्षस नाहीयेत. ही खात्री पटली तिची, कारण राक्षस असते तर त्यांना माझा वास आला असता आणि त्यांनी मला कधीच खाऊन टाकलं. हे राक्षस नक्की नाहीयेत. म्हणजे बाबा जे म्हणाले की दंडकारण्यात काही ठिकाणी ऋषींचा मुनींचा आश्रम असतात, बहुतेक हे तेच मुनी कोणतरी दिसतंय. आणि मग आता यांच्याकडे मला जायचंय. डायरेक्ट नाही गेली बर का, आलं मनात उतरली गेली, पाया पडली नाही बर का, असं झालेलं नाहीये. शबरीने त्यांची सेवा केली. बघा, एखाद्याचं मन जिंकायचं असेल तर आधी त्याची सेवा करावी. शबरीने त्यांची सेवा केली. वय अवघा 8 ते 10 आहे. मी काय सेवा करणार हो? हा, मी एक करू शकते, आश्रम धाडू शकते. ते काम माझं चांगलंय. शबरीने विचार केला, उद्या हे लोक उठायच्या आत मी उठेन आणि त्यांचा आश्रम धाडून त्यांची सेवा मी करेन. त्याप्रमाणे शबरी लवकर उठली. तिने बघून ठेवलं होतं हे खराटा आहे, कुठे काय ठेवतायत ते. गेल्यावर कोणाला विचारलं नाही, मला द्या रे बाबा, असं नाही. त्यांनी बरोबर ते शोधून काढलं आणि खराट्याने संपूर्ण आश्रम लखलखीत केला. परत आपल्या ढोलीमध्ये जाऊन बस. तिथेच थांबली नाही. इकडे मतंग ऋषी उठले, शिष्य उठले आणि शिष्यांना प्रश्न पडला, अरे वा, आज आश्रम एकदम लखलखीत झालाय, छान हो. ज्याची पाळी होती त्यांना त्यांनी मनोमत धन्यवाद देऊन टाकले. मतंग ऋषी नाही वाटला, आपले चेले सुधारले बर का. इतके वर्ष मी जे भोगतोय ते त्यांनी काहीतरी अंगीकृत केलं आणि आश्रम साफ केला. दुसराही दिवस तसाच गेला आणि मग त्या एका शिष्याने विचारलं, अरे काय रे, इतके दिवस तू आश्रम नीट साफ करत नव्हता, आज कसा केला? हे मी केला? इथं मला झाडू हातात धरायचं म्हणला तरी कंटाळा येतो. मी नाही बाबा केला. मग तू केला का? काही काय बोलतोय अरे, मी गुरुजींना आधीच सांगितलं होतं, सकाळी उठायचा मला भयंकर कंटाळा आहे, मी काय लवकर उठणार नाही आणि ते आश्रम झाडांना तर अजिबात नाही. बाकीची जी काय कामं असतील ते मला सांगा, मी काही आश्रम झाडला नाही. मग तू झाडला का रे? काय बोलतोय अरे, गुरुजींचा शिस्त त्यांचा धाक म्हणून मी माझा अंग कसं बस धाडतो. कशी तरी एकदाची ती आंघोळ करतो आणि उपासनेला बसतो. माझं अंग धाडायला मला कंटाळा तर मी कधी आश्रम धाडणार? आपण नाही बाबा त्या भानगडीत पडलो. ही कुजबूज मतंग ऋषींच्या कानावर गेली. मतंग ऋषी म्हणतात, म्हणजे आमचे चेले जिथे आहेत तिथेच आहे, काही फरक पडलेला नाही. गणंग ते गणंगच राहिलेले. मग हा आश्रम कोण धाडतं? आपण आता रात्रभर जागलं पाहिजे. मतंग ऋषी त्या रात्री जागत असते. झुंजू मुंजू व्हायच्या आधी ब्रह्म म्हणतात तसं मुहूर्तावर छोटी शबरी आली, खराटा घेतला आणि सगळा आश्रम झाडायला लागला. एक स्त्री जेव्हा घराची साफसफाई करते ना, तेव्हा घर किती लख्ख होतं ना ते आपल्याला कळतं. आणि आम्ही मारी काय म्हणतो, इकडची लोक म्हणतात बर का, लक्ष्मीचा हात जिथे फिरे तिथे शांतता नांदे. कशाची लक्ष्मी हो? आम्ही केरवारे करतोय, आपली घरची लक्ष्मी करते केरवारे आणि आम्हाला ठेवलंय देवाऱ्यामध्ये लक्ष्मी. कधी हातात झाडू आला आमचा आम्हालाही कर, पण तरी म्हणे आम्ही लक्ष्मी.
आहे बरं का, आम्ही गृहलक्ष्मी आहोतच, नाही असं नाही. आणि मतंग ऋषी बघतायत की छोटीशी मुलगी आश्रम धाडते, इतका स्वच्छ आश्रम धाडते. काही काही जणांचं काम बघा बर का, छोटसच काम असतं, हार करायचं. अहो काही जण एक मोठं एक छोट केक कॉलम भरला, हार तयार झाला, तो कसा का असे ना झाला, हार म्हणला ना हार तयार. काही जण बरोबर मोठी फुलं खाली होतात, त्याच्यावर छोटी त्याच्यावर छोटी अशी होऊन हार तयार करतात. काही जण त्यात सुद्धा आणखीन विविधता आणतात, 4 पानं गोळा करून आणतात आणि ती मध्ये मध्ये घालतात. त्यांच्या हाराला पहिलं बक्षीस मिळतं. म्हणजे आपलं काम अगदी छोटस असेल पण ते इतक्या सुबकतेने करावं की पाहणाऱ्यांनी ते बघतच राहतात. मतंग ऋषी बघतायत अतिशय उत्तम रीतीने हिने सगळा आश्रम धाडलाय. आणि मग ती विचारतायत, हाक मारतायत, बाया कोण ग तू? एवढी हाक ऐकली आणि शबरी मागे बोलून बघते, जे गुरुदेव आहे ते गुरुदेव म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून मतंग ऋषी होते. मतंग ऋषींनी बाया म्हणून हाक मारली शबरीला. शबरीच्या डोळ्यात पाणी आहे. घर सोडल्यापासून बाया हा शब्द शबरीने आज ऐकला. तिला बाबांची आठवण झाली आणि घट्ट जाऊन त्यांना मिठी मारावी असं शबरीला वाटलं. पण मनाला आवर घातला, मी भिल्ली नाही, माझा स्पर्श यांना चालेल का? शबरी तिथेच उभी राहिली, डोळ्यातनं भरभर अश्रू झळतायत. मतंग ऋषींना ते कळलं, बाळा घाबरू नको रे, ये बाळ. आता मात्र शबरी आल्लड वळे ना, ये म्हटलं, पटकन मतंग ऋषींच्या जवळ जाऊन बसली. मतंग ऋषींनी पाठीवरनं हात फिरवला आणि विचारलं, बाळा तुझं नाव काय ग, कुठं आली तू? मतंग ऋषींना शबरीनी सगळं 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 खरं सांगितलं की माझं असं असं लग्न ठरलं, मग त्या बोकडांच्या हत्या होणार आहे म्हणून मी घर सोडून निघून आले. एवढ्यासाठी तू घर सोडलं? हो, निरागस आहे शबरी, एवढ्यासाठी मी घर सोडून आले. मला मोबाईल मिळाला नाही, मला मार्क कमी पडतील, आता आई बाबा शिक्षा करतील म्हणून मी घर नाही सोडलं. माझ्या आनंदासाठी त्या बोकडांची हत्या होऊ नये म्हणून मी घर सोडलं. मतंग ऋषींनी जाणलं की हा एक पवित्र आत्मा आहे, कुठल्या तरी कर्माच्या गतीने या भिल्लाच्या पोटी जन्माला आलेला आहे, पण हा एक पवित्र आत्मा आहे. मतंग ऋषी शबरीला म्हणतात, बाळा तू इथे राहशील का माझ्यापाशी ह्याच आश्रमात? शबरीला हेच आवडतं. शबरी पटकन तयार झाली, हो मी इथे राहीन. बाळा राहा, मग तुला झोपडी बांधता येते? जातीवंत भिल्लीने शबरी ती पटकन म्हणली, हो मला येते. शिष्यानी साहित्य आणून दिलं आणि भराभरा शबरीनी झोपडी बांधली. त्या झोपडीत आता ती राहू लागली. मतंग ऋषींची जी जी कामं आश्रमातील असतील ती शबरी मन लावून करायला लागली आणि मतंग ऋषींची शबरी आवडती शिष्या झाली. सगळ्या शिष्यात मतंग ऋषींची आवडती आहे. त्या आश्रमाच्या दारासमोर एक अशी बसायची ओवरी असते ना, तशी ओसरी होती आणि तिथे एक खांब होता. शबरीची ती आवडती जागा होती. मतंग ऋषी जेव्हा इतर शिष्यांना उपदेश करायचे तेव्हा शबरी त्या खांबाला टेकून बसायची आणि जे सगळं कानावर पडेल ते ऐकायची. बरंच कळायचंही नाही. काही दिवसांनी मतंग ऋषींना देवाज्ञा झाली की तुझी समाधीस्थ होण्याची वेळ झाली, तू आता हिमालयाकडे.
प्रस्थान कर हिमालयाच्या. मतंग ऋषींनी सगळ्यांना सांगून टाकलं की बरोबर 2 दिवसांनी मी हा आश्रम सोडणार. जे कोणाला काही विचारायचं असेल ते मला विचारून घ्या. आता त्यांच्यावर श्रद्धा असणारे अनेक लोक आता या आश्रमात येत आहेत. त्यांना आत्मोद्धारासाठी उद्धारासाठी जे काही साधन असेल ते विचारतायत आणि आपापल्या मार्गी जात आहेत. शिष्यांनी विचारलं, गुरूंनी प्रत्येकाच्या कुवतीनुसार त्याला साधन सांगितलं. आणि म्हणून आपल्याला सगळे मंत्र, सगळे तंत्र, सगळे पूजाविधी माहिती असतात, पण गुरु मंत्र हा गुरूंकडनंच घ्यायचा असतो. कारण आपली शारीरिक, मानसिक, आर्थिक कुवत काय आहे हे गुरूंना माहिती असतं. आपल्याला ते कळत नाही. आणि म्हणून नेहमी गुरु मंत्र, सगळ्या देवाला जावं, नमस्कार करावा, पण गुरु मंत्र हा गुरूंकडून घ्यावा. अहो हल्ली युट्यूबवर सगळं मिळतंय, काही गरज नाही हो त्या गुरूंची. त्याला बघा, आता सांगितलं, मी कालच ऐकलं की त्यांनी 21 दिवस निराहार राहिला आणि त्याची सगळी पापं निघून गेली. त्याला साक्षात्कार झाला, देवाचा साक्षात्कार झाला, तू आता मुक्त आहेस. मीही 21 दिवस निराहार राहिला. काय आला पाहिजे गुरु? 1 दिवस उपास केला, दुसरा दिवस केला, तिसऱ्या दिवशी रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला. अहो त्याला 21 दिवस गुरुंनी सांगितला, कारण तो कफावृत्तीचा होता, वात प्रकृतीचा होता, त्याला ते झेपणार होतो. तुझी पित्त प्रकृती, तुला 3 तासाशिवाय जास्त वेळ खाल्लं नाहीस तर भुकेचा डोंग घुसेल, पित्त वाढेल, पित्त प्रकोप होईल. आणि तेच झालं. म्हणजे शरीराची हानी तर झालीच, परत आर्थिक नुकसान व्हायचं ते झालं, साक्षात्कार तर लांबच राहील. म्हणजे आपल्याला गुरूंकडनं आपल्याला गुरुमंत्र घ्यायचा आहे. आणि जो छोटासा असेल, काही असेल, तो मात्र प्राण प्रतिष्ठेने, प्राण अगदी तळमळीने तो आपण अंमलात आणायचा. शिष्य एकीकडे मतंग ऋषींकडनं साधना घेत आहेत, काहीतरी उपाय घेत आहेत. शबरी हे सगळं बघते. आता काही काही गोष्टी तिला आवाक्याच्या बाहेर आहेत. होता होता गुरूंच्या प्रस्थानाची वेळ झाली. गुरूंनी सांगितलं, शबरी मी निघालो. गुरु आता आपल्याला दिसणार नाही. आपण घर सोडलं, मला सोडून गुरु जाणार. शबरीचा आसवांना थारा नाही. शबरी रडतेय आणि शबरी गुरूंच्या पाया पडली. गुरूंना विचारते की ते उद्धार म्हणजे काय असतं, की साधना म्हणजे ते काय असतं. नाही हो माहिती तिला. 8-10 वर्षाचं कोवळं होय. गुरुजी म्हणाले, शबरी अगं तुला साधनेची गरजच नाही. म्हणजे अगं तुझा उद्धार करायला स्वतः श्रीराम इथे येणार आहे. एवढं बोलले आणि गुरुजी निघून गेले. माझा उद्धार करायला श्रीराम येणार, मला काहीच करायचं नाहीये. शबरी त्या आनंदात आहे आणि पुढचं काही विचारायच्या आत गुरुजी निघून पण गेले. शबरी, गुरुजी पण हुशार आहेत ना, त्यांनी वेळ सांगितली नाहीये, कधी सांगितलं नाहीये. तिला फक्त सांगितलं तुझा उद्धार करायला स्वतः श्रीराम इथे येणार आहे. ती आनंदाने नाचते, सगळ्यांना सांगते. जवळनं जे वाटसरू जात आहेत त्यांना ओरडून सांगते, अहो ऐकलं का, मला काही साधना करायची नाहीये. माझा उद्धार करायला स्वतः श्रीराम येणार आहेत. माझा उद्धार करायला स्वतः श्रीराम येणार आहेत. माझा उद्धार करायला श्रीराम येणार आहेत. उद्धार करायला श्रीराम येणार आहेत. श्रीराम येणार आहेत. श्रीराम येणार आहेत. श्रीराम येणार आहेत. ती त्या श्रीरामाच्या ह्याच्यात गुंगून गेली आणि परत ती आपल्या ठराविक ठिकाणी बसली. माझा उद्धार करायला श्रीराम येणार आहेत. अरे पण श्रीराम येणार आहेत. आज सकाळच्या गडबडीत मी झाडलंच नाहीये काही.
श्रीराम जर या रस्त्याने आले तर त्यांच्या पायाला काटे ठोकतील. नाही 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 नाही. पटकन उठली, खराट्यानी आश्रमाकडे येणारा एक रस्ता साफ करून टाकला. पण तरी काटे कुठे लागले तर इकडची तिकडची फुलं गोळा केली, फुलं अंतरली, परत आश्रमात आली. अरे राम आल्यानंतर त्यांची पूजा करायला हवी म्हणून झऱ्यावर गेली. पटकन दिशी झऱ्यातलं पाणी रामांच्या चरणावर घालायला आलं. तहान लागली म्हणजे परत गेली, परत छोट्या गळ्यातलं पाणी आणलं आणि ते ठेवलं. पूजा करायची, फुलं लागतील, फुलं आणली. त्यांना भूक लागली असेल म्हणून वेगवेगळ्या झाडांची फळं आणली. सगळी तयारी केली. माझा उद्धार करायला राम येणार आहे, माझा उद्धार करायला राम येणार आहे. ती भोगते एकीकडे. अरे पण राम या रस्त्याने आले, त्या रस्त्याने आले तर परत उठते. आश्रमाकडे येणारा दुसराही रस्ता साफ केला. पण राम त्या रस्त्याने आले तर आश्रमाकडे येणारा तिसरा रस्ता साफ केला, चौथा रस्ता साफ केला. आश्रमाकडे येणारे सगळे रस्ते तिने साफ केले. होती नव्हती तेवढी सगळी फुलं त्याच्यावर हंतरली आणि वाट बघत बसली. श्रीराम येणारे, माझा उद्धार करायला राम येणारे. झाडांना सांगते, हरणांना सांगते, माऊला सांगते, माझा उद्धार करायला राम येणारे. मला काहीच करायचं नाही, मला माझा उद्धार करायला राम येणारे. एक दिवस ठरला, झोपेची वेळ आली, राम आलेला नाहीये आणि मग ती झोपी गेली. झोपताना पण ते राम येणार आहे आणि मग एकदम खळबळून जागी झाली. राम आला आणि मी झोपलेली असेल तर नाही 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 नाही, मला झोपून चालणार नाही. ती परत शबरी त्या खांबाला टेकून बसली आणि जागत राहिली. रामाला तर मला झोप लागता कामा नये. दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला. शबरीचा हा दिनक्रम अखंड चालू राहिला. पण राम काही अजून आलेले नाहीयेत. एकीकडे शबरी विचार करते, राम आला पण तो त्याला ओळखायचं कसं? मी गुरुजींना विचारलंच नाहीये राम कसा दिसतोय. शबरी हळूहळू रामाची प्रतिमा आपल्या मनामध्ये तयार करायला लागली. गोरा असेल का हो राम? का आमच्या गुरुजींसारखा सावळा असेल? माती जटांचा भार असेल का मुकुट असेल? त्याने गळ्यामध्ये वेगवेगळे दागिने घातले असतील, पूर्वी घालत होते ना, अलंकार असतील, हार असतील का रुद्राक्षांची माळ असेल? त्यांनी राजवस्त्र परिधान केली असतील का वल्कल नेसली असतील? शबरी प्रतिमा हळूहळू तयार करते, रूपाचं ध्यान करायला लागले शबरी. आमच्याकडे आम्हाला भगवंताचं कोणतंही एकच रूप, एकच नाम असं काही नाहीये. अनंत रूपो अनंत श्री आमचा भगवान आहे. आम्हाला कोणत्याही एका नामाचा, एका रूपाचा आग्रह नाही. तुम्हाला जे रूप आवडतात भगवंताचं, ते रूप तुम्ही तुमच्या हृदयी धरा. त्याच रूपामध्ये भगवंत इथे येईल, तुम्हाला दर्शन देईल आणि तुमचा धार करेल. असा हा आमचा भगवंत अनंत रूपो अनंत श्री आहे. पुष्पदंत म्हणतात शिवमहिनम स्तोत्रात, रुचिनाम वैचित्र्यात रुजुकुटील नाना पथजुषाम नैक मायो गम्यत्वमसी पयसार्णवैव. म्हणजे भगवंताच्या कुठल्याही रूपावर तुम्ही प्रेम करा, भगवंत तुम्हाला येऊन भेटेल. नाथांकडे एक व्यापारी आला बरं का. तो म्हणला, ते तुम्ही जे काय सांगता ना प्रवचनामध्ये की ते परमेश्वराचं ध्यान बिन करा वगैरे, आता दुपारी गिऱ्हाईकी जरा कमी असते म्हणून मी ध्यान करतो, पण माझ्या समोर त्या परमेश्वराचं काय विचार नाही. मग तुझ्या समोर कोण येतो बाबा? आमची अंबिका येते हो. अंबिका येते ना, मग देवीचंच रूप आहे, भगवंतच येतो. ती ती नाही हो, मग कोण? म्हैस. मला आवडणारी म्हैस माझ्या डोळ्यासमोर येते. नाथ म्हणतात, अरे मग ती म्हैसच तुझं ब्रह्म आहे.
त्या म्हशीमध्ये तू ब्रह्मतत्व बघ, तुझा उद्धार आपोआप होईल. ब्रह्मसूत्रामध्ये एक वर्णन आहे बरं का, ब्रह्मसूत्रात सांगितलेलं आहे, ब्रह्मदृष्टी उत्कर्षात. तुम्ही कोणत्याही रूपामध्ये भगवंत बघा, आणि म्हणून आम्हाला शिवपिंडीमध्ये महादेव दिसतो. शाळेग्राम मध्ये आम्ही श्री विष्णूची पूजा करतो, आणि तो नर्मदेतला गोटा, त्याला अग्रपूजेचा आम्ही मान देतो, आणि आम्हाला भगवंत येऊन भेटतो. इकडे शबरीच्या हृदयामध्ये रामाची प्रतिमा तयार झाली. किती कालखंड गेलेला आहे, शबरीचं बाल्य गेलेलं, तारुण्य कधी आलं कधी गेलं शबरीला कळलेलं नाहीये. छंद लागला मानसी सतो प्रभुते येतील आज, विसरून गेली जवास शबरी अन्य नसे कामकार. रोज प्रतीक्षा करीत बैसे हाती ती जपमाळ, रवी मावला तिजला न करे झाली संध्याकाळ. आजूबाजूची झाडं, पशुपक्षी, प्राणी तिला येऊन विचारतायत, अगं आजही श्रीराम आला नाही, कधी येणार ग राम? काळजी करू नका, उद्या निश्चय येईल माझा इथेच तो श्रीराम. निदिध्यास हा मनी लागला, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. शबरीचं बाल्य गेलंय, तारुण्य कधी आलं कधी गेलं कळलं नाही, वृद्धावस्थाही निघून गेली. शबरी जरा दरदर झाले. तपस्येने शबरीचं शरीर खंगून गेलंय, देहाचा पिंजरा मोडून गेलाय, पण शबरीचा भाव मोडला नाहीये. शबरीचे दिनक्रम कधी चुकलेला नाहीये. शबरी जरा दरदर झालीये. लक्षात ठेवा, ज्यावेळी राम शबरीला भेटतो तो दिवस शबरीचा शेवटचा असतो. शबरीचा अंतकाळ जवळ आलाय. शबरीला आता उठवेना, अस्थि पंजर देह झालाय, जरा दरदर शबरी झालेली आहे, पण म्हणून तिचा दिनक्रम चुकलेला नाहीये. रोज ती आश्रमाकडे येणारे रस्ते झाडतीये, रोज फुलं आणते, विविध हार गुंफते, आणि सगळ्या फुलझाडांना सांगते बरं का, अगं ही फुलं आहेत ना, ही फुलं माझ्यासाठी नाही आहेत, आपला राम येणार आहे ना म्हणून त्याच्यासाठी आहेत. तुम्ही इतका सुगंध त्याच्यामध्ये निर्माण करा की राम आल्यानंतर त्याचं चित्त प्रसन्न झालं पाहिजे. तुमचा वास बघून, वास त्याच्या प्राणेंद्रियात जाऊन त्याचं मन प्रसन्न झालं पाहिजे. वनवासाला आलेला आहे हो राम, त्याचं चित्त प्रसन्न होण्याचं काम आपलं आहे. फळांना सांगते, फळझाडांना सांगते, तुम्ही तुमचं माधुर्य इतकं त्या फळांमध्ये निर्माण करा की ही मधुर मधुर फळ खाऊन रामाची क्षुधा शांत झाली पाहिजे, त्याला बरं वाटलं पाहिजे, त्याची भूक शमली पाहिजे. इतकी मधुरता तुम्ही त्याच्यामध्ये घ्या. झऱ्याला सांगते, अरे तुझं पाणी स्वतः श्रीराम पिणार आहे, तू अमृतासारखी चव ह्या पाण्याला आण, म्हणजे रामांना बरं वाटेल, रामांची तृषा शांत होईल. शबरी सगळ्यांना सांगते, सूर्याला सांगते, राम येईल ना त्यावेळी तुझी उष्णता थोडीशी राखून धर. अरे राम वनवासाला आलेले रे, त्यांना त्रास नको रे व्हायला. वृक्षांना सांगते, तुम्ही तुमची छाया रामावर धरा रे, रामाला ऊन लागता कामा नये. धरणी मातेला सांगते, मी झाडलेत खरे रस्ते, चुकून एखादा काटा वगैरे राहील, राम येईल ना त्यावेळी ते काटे
धरणी माते तू तुझ्या उदरामध्ये घे रे, एक पण काटा रामाला लागता कामा नये, त्याला त्रास होता कामा नये. फुलांना सांगते तुम्ही इतके मृदू व्हा की रामाला मखमलीवरनं चालतोय असं वाटलं पाहिजे, त्याला चरणांना शांतता वाटली पाहिजे, शीतल वाटलं पाहिजे. ही सर्व चराचर सृष्टीला ती विनवणी करते. राम येती येईल त्यावेळी तुम्ही असे राहा. शबरी जरा जरजर झालेली आहे. आता शबरी खांबाला टेकून बसलेली आहे. शबरीला डोळे मिटले. तिला रामाला येण्यासाठी कोणत्याही बाह्य दृष्टीची गरज नाहीये. तिची अंतर्दृष्टी जागी झालेली आहे. शरीरातला रोम आणि रोम फक्त रामनामाचं उच्चारण करतोय. त्याही अवस्थेत दुसऱ्या दिवशी शबरी उठली. चालता येत नाहीये, हातापायाची ताकद गेलेली आहे. खुरडत 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 शबरी रस्ते झाडायला लागली. पक्षी वायुदेवतेला विनवणी करतायत, अरे शबरीला चालता येत नाही, अरे खुरडत खुरडत ती चालते, तिचे पाय रक्तबंबाळ झालेत, हाडाची काढ झालेत. अहो गेली किती वर्ष शबरी झोपली नाहीये, नीट जेवली नाहीये, नीट खाल्लं प्यायलं नाहीये. सहाय्य कर रे. वायुदेवतेने ऐकलं. वायुदेव प्रसन्न झाला. ज्या ज्या मार्गावर शबरी झाडू मारते वायुदेवानी तो रस्ता साफ करून टाकला. हा रस्ता साफ केला, तो रस्ता साफ केला. वायुदेव प्रवाहित झाले. आपोआप मार्ग स्वच्छ झाला. आश्रमाकडे येणारे सर्व मार्ग आपोआप साफ झाले. फुलं तोडता येत नाहीये. हात आखडून गेले शबरीचे. हात वर नाही करता येत. फुलझाड म्हणतायत नको नको, तू एवढा त्रास करून घेऊ शबरी, आम्ही चाली येतो. वायुदेवतेला सांगतायत सहाय्य कर रे. वायू प्रसन्न झालाय. वायुदेव टप 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 सगळी फुलं खाली आलेली आहेत. शबरीने त्याही परिस्थितीत परडीमध्ये गोळा केली आहे. संपूर्ण मार्ग आज सर्व चराचर सृष्टीने पुष्पमय करून टाकलेला आहे. शबरीला काही करायची गरजच लागली नाही, आपोआप झालंय. हात उंच करता येत नाही, फळ तोडता येत नाही. झाडावरच्या पक्ष्यांनी आपल्या चोचीनी वरची वरची गोड गोड फळ तोडली आणि शबरीच्या परडीत आणून टाकली. ठीक आहे शबरी, ठीक आहे शबरी. शबरीची परडी फळांनी भरून गेलेली आहे. शबरीच्या डोळ्यातनं आसमानच्या धारा लागल्या. माझ्यासाठी हे सगळ्यांना काम करावं लागतं. शबरीने आधीच सांगितलं होतं पक्ष्यांना, तुम्ही मधुर स्वरामध्ये राम येईल तेव्हा गाणं गा बरं का, चिवचिव चिवचिव करू नका. त्याप्रमाणे पक्षी मधुर स्वरामध्ये आपल्या आवाजाने गुणगान गातायत. शबरी घेऊन गेले. शबरीने आसन टाकलेलं आहे शिलावरती. आता पाणी आणायचं, झऱ्यामधनं आणायचंय हो, खाली उतरायचंय. खुरडत खुरडत शबरी झऱ्यापाशी गेले. घडा भरलाय. आश्रमात कसा आणायचा? कुठून तरी दोन प्राणी आले. त्याने आपल्या शिंगावर तो धडा घेतलाय आणि आश्रमात आणून ठेवलाय. छोट्याशा गेळ्यामध्ये पाणी आणलंय, तेही नेऊन ठेवलंय. आणि शबरी त्या परत खांबाला टेकून रामनाम म्हणते. शबरीला परापश्चंती वैखरी कशाचीही गरज राहिली नाही. शबरीचा रोम आणि रोम राम नाम करतोय. शबरीचा अंतकाळ जवळ आलाय. देहाचा पिंजरा मोडून गेलाय, पण प्राण पाखरू अजून उडून जात नाहीये. राम येणारे,
गुरुवचनावर तिचा विश्वास आहे. गुरुवचनी होता शबरीचा आढळ विश्वास, नाही निराश झाली वाढीस लागला निदिध्यास. रामा 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 हरे हरे रामा 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 सीतापदे रामा. निदिध्यास वाढलाय, उत्कंठा आता इतकी वाढली आर्त स्वरात ती रामनामाचा जप करते. आणि इकडे सर्व चराचर सृष्टी रामाला विनवते, आता रामा नाही रे या शबरीची अवस्था बघवत, ये रे बाबा लवकर ये तू, तिचा अंतकाळ जवळ आलाय, ये रे तू. आणि तो भाग्याचा दिवस उजाडला. रामानी त्या वनामध्ये प्रवेश केला आणि राम भरभर 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 चालायला लागले. विद्युत वेग रामाने घेतला आणि रामाला धीर धरवेना. राम धावत सुटले. भक्तासाठी देव धावत सुटले. अहो आमचे भक्त वाखरी ओलांडली पंढरपूरचं दिसायला लागलं की असेच धावत सुटतात. पंढरपूरच्या मातीचा कधी आम्हाला भारी मस्तकी लावू असं होतं, पण इथे सामान्य गोष्ट आहे. पण इथे उलटी गंगा वाहते, भक्तासाठी देव धावतोय. लक्ष्मण मागणं म्हणतोय, अरे थांब थांब थांब, कुठे धावत चाललंय? अरे बघ तरी रामाला ना धनुष्य बाणाचा विसर पडलाय, उत्तरीयाच शुद्ध नाहीये, कशाची शुद्ध नाही. रामाला कळतंय शबरी किती ग माझा ध्यान धरलास. शबरीने आयुष्यात ध्यान केलं नाही, जप केला नाही, तप केलं नाही, व्रत वैकल्य केली नाही, फक्त एकच तिने केलं, रामाचा ध्यास घेतला. किती ग शबरी माझ्यासाठी तू ध्यास घेतलास, किती प्रतीक्षा करतेस. रामाला आता एक एक क्षण युगासारखा वाटायला लागलाय. 8 वाजायला आलेले आहेत, आपल्या लवकर कथा संपायचे, राम यायला लागलेले आहेत. लक्ष्मण म्हणतोय थांब, अरे कदाचित हे मायावी असेल. पण लक्ष्मणाने एवढा म्हणल्यानंतर खाली बघतोय तर सगळीकडे फुलांचा सडा पडलेला आहे. रामनामाचा जप सगळीकडनं ऐकू येत आहे. वृक्ष, वेली, लता, इवा अगदी अगदी बाजूनी जाणारी हरणही राम राम करतायत. पक्ष्यांनी मधुर स्वर सोडून रामनामाचा जप करायला सुरुवात केली. संपूर्ण तिथला भाग भूभाग हा रामनामामध्ये रंगून गेलेला आहे. आणि राम परत सुटलेत, राम आश्रमाच्या दाराशी आलेले. आता शबरीला गरज नाहीये. शबरीने अंतर्दृष्टीने ओळखलंय राम आलेला आहे. रामाला सांगायची आवश्यकता राहिली नाही. शबरी तुझी ज्याची प्रतीक्षा करते तो राम मी आहे, नाही काही गरज. रामाचे अश्रू अनावर झालेत, राम रडतोय. आणि इकडे शबरी जागी झाली. राम आलेला कळला. शबरी खुरडत 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 धावतीये. कसा दिसला हो राम. एक पूर्ण सर्ग वाल्मिकींनी लिहिलाय. वेळेअभावी मी तो आता सांगत नाही, पुढे कधी वेळ आली तर नक्की सांगेल. मस्तकी जठांचा भार आहे, भव्य ललाट आहे, अजानुबाहू आहेत, नीलवर्ण मेघ श्याम हा माझ्या आश्रमासमोर उभा आहे. कशासाठी? मला दर्शन दे, माझा उद्धार करण्यासाठी स्वतः श्रीराम इथे आलेले आहेत. धावली आणि रामांच्या चरणावर कोसळली. नतमस्तक नाही, अक्षरशः कोसळली. लक्ष्मण म्हणते थांब थांब थांब, त्याला लांबून लांबून लांबून. कारण लक्ष्मणाला असं वाटतंय कोणतरी एखादा मोठा तपस्वी तेजपुंज असा रामाची वाट बघतोय. आणि इथे चित्र उलटच दिसतंय. जरा जर झालेली अस्थि पंजरा अशी ही एक भिल्ली रामाची वाट बघते. आणि आता 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 रामाच्या चरणावर कोसळली. अहो या चरणावर हात लावायला
जनकाला सुद्धा परवानगी दिली नव्हती. गुहकाला आडेवेडे घेतले आणि केवटाला तर किती प्रयत्न करावे लागले, पण शबरी चरणावर नतमस्तक झाली. शबरी चरणावर अभिषेक करते. तिच्या नेत्रोदकात येणाऱ्या अश्रूंचा अभिषेक भगवंताच्या चरणावर होतोय. आणि अजून एक अद्भुत गोष्ट घडते बरं. तो पाहिला स्वतः सूर्यनारायणही निमिषार्ध थांबले. भगवंतांचे अश्रू शबरीच्या मस्तकावर पडताय. काय अलौकिक दृश्य आहे. एक भक्त आपल्या भगवंताच्या चरणी अश्रूंचा अभिषेक करतोय आणि भगवंत आपल्या भक्तासाठी डोळ्यातनं आलेल्या त्याचे नेत्रोदक अमृतासारखे कण हे आपल्या शबरीच्या भक्ताच्या मस्तकावर ठेवा. कोणालाच हे अद्भुत दृश्य युगानुयुगे सडली तरी हे भाग्य प्राप्त होणार नाही. ते भाग्य शबरीने मिळवलं. रामाचा ध्यास घेतला आणि शबरीला हे भाग्य मिळवलं. शबरीसाठी भगवंत रडताय. निमिषाने शबरीला भान आलं. रामांचा हात धरलाय आणि रामाला घेऊन शिलाखंडाकडे गेले. थांब थांबा थांबा थांबा, आम्ही आसन घालतो. गुहकाचं आसन रामाने मान्य केलेलं नाहीये, पण इथे रामाला त्याच्या सगळ्या नियमांचा विसर पडलाय. शबरीने बसवलं, राम जाऊन बसले. शबरीने पायावर पाणी घातलं. शबरी चरण धुते. राम धुवून घेत आहेत. सगळं सगळं विसरले. लक्ष्मण निर्मुख होऊन बघत बसलाय. हे काय विपरीत घडतंय आज. रामाने चरण धुवून घेतले. पूजा केली शबरीने वेगवेगळ्या पुष्पांनी. ती फुलं रामाच्या चरणावर वाहिल्यावर ते फुलझाड म्हणते, हे रामा आहे, हे फुले नाही माझं आहे बरं. वास येतोय ना रे चांगला. शबरीची पूजा पूर्ण झाली. शबरीने भूक लागली ना रे रामा, म्हणून फळांची टोकरी रामा पुढे ठेवली. भूक लागली म्हटल्यावर इकडे लक्ष्मणाला भुकेची जाणीव झाली. रामाने पटकन हात पुढे केलेला नाहीये बरं का. लक्ष्मणाकडे हळूच बघितले. लक्ष्मणाने ज्या गतीने हात पुढे केला त्याच्या 100 पट गतीने हात मागे घेतला. कारण त्यांनी पाहिलं प्रत्येक फळाचा टोका उडालेला आहे, म्हणजे हे उष्ट आहे. रामायणामध्ये वाल्मिकी मुनींनी लिहिले, कुठेही शबरीची बोरं हा उल्लेख नाहीये. वेगवेगळी मधुर फळ हा उल्लेख आहे. आणि ह्या फळांचा टोका उडलेला आहे. ही शबरीने उष्टावलेली फळ आहेत. ही मी कशी खाणार. हात मागे आला आणि इकडे शबरी रामांना म्हणते, रामा भुकेला येणार आहे तू, ही घे गोड, ही फळ खा. हे फळ खाऊन बघ, हे मधुर आहे. हे फळ खाऊन बघ, याच्यापेक्षा ही एक गोड आहे. माते किती ग गोड गोड फळ आहेत. माते म्हणल्यावर लक्ष्मणाची तूप पेटली. मऊ मऊ भात कालवलाय, वर तुपाची डाळ घेतलीये, वरण घातलंय, कालवलाय, मिठाचा कण घातलाय, बाळाला जवळ बसवलाय, घास पुढे देते. परत शंका आली, गरम असला तर हळूच चाटून बसते आणि बाळाला भरवते. अहो, याच उद्दिष्टासाठी भगवंत स्वर्गीय आसूसला अवताराचे निमित्त करूनी पृथ्वीवरती अवतरला. हे उच्चिष्ट किती श्रेष्ठ आहे हे आता लक्ष्मणाच्या लक्षात आलं. आणि लक्ष्मणाने सांगितलं, एक तरी दे रे. राम म्हणतोय, तुला पहिली संधी दिली, आता नाही. न जाणो शबरीचा भाव बदलला तर, म्हणून भरा 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 भूक लागण्याचं निमित्त होऊन रामाने सगळी फळं तोंडात कोंबली.
म्हणजे लक्ष्मणाला एक सुद्धा मिळणार नाही देणार आता तुला. बी सकट रामाने ती फळं खाऊन टाकली आणि लक्ष्मणाची आणि रामाची ही नजर शबरी बघते बर का. शबरी माता झाली. तिने काहीच केलं नाही आयुष्यात. एका जागी स्थिर झाले, ध्यास घेतलाय आणि भगवंताची माता होण्याचं भाग्य शबरीला लाभलेलं आहे. शबरी म्हणते, रामा मला उपदेश कर. माते, अगं मी काय उपदेश करू तुला? नाही रामा, मला उपदेश कर. आणि रामानी नवविधा भक्ती इथे सांगितली. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मं निवेदनम. शबरी, मी तुला नवविधा भक्ती म्हणजे भक्तीचे 9 प्रकार आहेत, 9 पायऱ्या नाहीयेत. त्यातली पहिली पायरी संत संगती. संत संगती म्हणजे काय? संतांची संगती. ती संगती आम्हाला प्राप्त झाली ना, आम्ही दुसरं काहीच करायचं नाही, त्यांच्या बरोबर आम्ही राहायचंय, आमचा उद्धार नक्की होणार. माऊली म्हणते, संतांचे संगती मनोमार्गे गती, येथे आकारावर श्रीपती येणे पंथी. आम्हाला दुसरं काही करायचं नाही. अहो 12वी पास झालेल्या मुलीचं डॉक्टरशी लग्न झालं, ती डॉक्टरीन झाली हो. अहो जिला इंजेक्शन म्हटलं की चक्कर यायला लागते, ती डॉक्टरीन. जिने कोर्टाची पायरी कधीच बघितलेली नाही, कोर्ट म्हणजे काय हे माहिती नाही, ती वकिलीन बाई झाली, वकिलाशी लग्न झालं ना. म्हणजे शरीराने जर एवढी संगती आम्हाला एवढा मान मिळतो, तर आम्ही संतांची संगती पत्करली तर आम्हाला किती मिळेल मान. म्हणून काहीच करू नका, संतांची संगती धरा. दुसरा भक्तीचा प्रकार आहे श्रवण भक्ती. आम्ही काहीच करायचं नाही, फक्त भगवंताची कथा ऐकायची. आता मी सांगितलं सगळं संपलं. शबरीला राम भेटला, राम भेटला, आता बास झालं. 10 मिनिटं राहिलेत, आपण रामनामाचा जप करू, 2 माळा नक्की होतील. मी सांगते, आत्ताच्या आत्ता 3ऱ्या मिनिटाला इथलं निम्म पब्लिक बाहेर असेल. कोणाला फोन येईल, कोणाला इमर्जन्सी कॉल येईल. आत्ताच्या आत्ता करायच्या अनेक गोष्टी होतील, पण सांगितलं थांबा, अजून 10 मिनिटं आहेत, काळजी करू नका, थोडा पुढे वेळ गेला तरी चालेल, आज शेवटचाच दिवस आहे. सगळे थांबतील, बसलेले उभे राहिलेले थांबतील. श्रवण भक्ती आम्हाला ऐकायला खूप आवडतं. फक्त प्रश्न असा आहे, काय ऐकायचं? श्रवण भक्ती करा, भगवंताची भक्ती करा, तुम्हाला आपोआप भगवंत भेटेल. भक्तीचा 3रा प्रकार आहे संकीर्तन करा. जिथे जिथे भगवत कथा चालू आहे त्या भगवत कथेचं संकीर्तन करा, म्हणजे सामूहिक उपासना करा. कारण जेव्हा आपण सामूहिक उपासना करतो तेव्हा तिथला परिसर म्हणजे फक्त आपला आत्मोद्धार होत नाही, तर तिथल्या सर्व परिसरामध्ये, भले ते इथे येत नसतील, त्या सगळ्यांचा उद्धार होतो. म्हणून सामूहिक उपासनेला जास्त महत्व दिलेलं आहे. संकीर्तन समूहात करावे आणि जप एकांती करावा. नंतरची भक्ती आहे जप. जो आम्हाला गुरुमंत्र दिलेला आहे त्याचा जप कुठे पण करायचा नाही. बऱ्याच जणांना सवय असते बरं का, मी बघते, गळ्यात माळ घालतात, एसटीत बसतात, सुरू लगेच. हा जप धरत नाही, ते नाम होतं नुसतं. पण जर तुम्हाला गुरुमंत्राचा जप करायचा आहे तर आसन घाला, खाली बसा, ठराविक वेळ घ्या. भले ती 5 मिनिटाची का होईना असेल, 4 वेळा का 3 वेळा, पण त्या गुरुमंत्राचा जप करा. त्याला आपण जप म्हणतो. ती आपली वैयक्तिक साधना असते. नंतरचा भक्तीचा प्रकार सांगितलाय भगवंताची सेवा करा. हे सोपं आहे. काय करायचंय? 4 फुलं गोळा करायचे, गंध उगाळायचे, पाणी घ्यायचे, देवाला आंघोळ घालायची, गंध काय जसं जमेल तसं गंध लावायचं, फुलं व्हायची, नैवेद्य असा असा दाखवला दान. भगवंताची सेवा अशी नाही. मी भगवंताची सेवा का करतो हो तू? हो, मी
सकाळी उठल्यावरती जप करतो, नैवेद्य तयार करतो, अहो त्या देवळात जातो आणि त्याला नैवेद्य दाखवतो, तिथे भगवंताची सेवा करतो. मी याव करतो, मी त्याव करतो, माझं एवढं झालंय, माझं तेवढं झालंय, अहो याव 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 करताना ते मडकं फुटायचं. भगवंताची सेवा ही नाही. एकदा आपण मनाशी पक्क धरायचं की मला जास्त लोकांनी मान द्यायला हवंय का, म्हणजे मी मोठा आहे, मी मोठा आहे, मी इतकं करतोय, मी तितकं करतोय, माझी इतक्या पोथ्या वाचून झाल्यात, माझं एवढे जप झालेले आहेत, माझ्या एवढ्या माया झाल्यात, मी रोज एवढ्या माया करतो, मला लोकांनी चांगलं म्हणावं का, का मी भगवंताला प्रिय व्हावं का. भगवंताला प्रिय व्हायचं असेल, त्याच्याशी जवळीक मला साधायचं असेल, तर मला लहान व्हावं लागतं. तुकाराम महाराज म्हणतात, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. मी भगवंताच्या इथे येतोय म्हणजे मी भगवंताची सेवा करत नाहीये, भगवंत माझ्याकडून त्याची सेवा करून घेत आहे. खूप छान इथे डिफरन्स आहे बरं का. काही लोक ना आपल्या अवतीभोवती असतात, त्यांची खरोखर इतकी साधना उत्तम असते, आध्यात्मिक ज्ञान त्यांना खूप असतं, खरंच त्यांचं पुरस्चरण खूप वेळा झालेलं असतं, भगवंत चरणी त्यांची सेवाही खूप झालेली असते, पण तरीही आपल्यासाठी ते दुरून डोंगर साजरे असतात. कारण मी करतो, मी करताय, मी भगवंत, मी इथे येतो, मी भगवंताची सेवा करतो, मी येऊ केलं, मी इतके उपक्रम चालू केले, मी ते केलं, मी येऊ केलं, म्हणजे भगवंताची सेवा नाही. माझ्याकडून रामरायांनी करून घेतलं, त्याला वाटलं मी काहीतरी कुठेतरी आहे, माझं एक पूर्वसंचित आहे म्हणून मला हे भाग्य मिळालं, याला भगवंताची सेवा म्हणतात. आणि अशी भगवंताची सेवा आपल्याकडनं भगवंतानी करून घ्यावी, यासाठी आपण नम्र व्हायचंय, लीन व्हायचंय भगवंताकडे. नंतर भगवंताची प्रकार, भक्तीचा प्रकार सांगितलाय, मी सगळीकडे ब्रह्म बघायचंय, ईश्वर बघायचंय. हे अवघड आहे. आम्हाला दुसऱ्याचे दोषच लवकर दिसतात, चांगले गुण दिसतच नाही. आधी खरं ना तर लोकांकडे बघूच नाही, पण आणि जर बघायचं झालं तर त्यांचं काहीतरी चांगलं बघावं ना, पण नाही. आम्हाला त्यांच्यात काय खराब आहे, काय वाईट आहे हेच कळतं. मी ना तसं बाजूने पण बाकीचं काय काय करत असते, उद्योगी आहे ना मी तशी, तसं मी डान्स बसवते. मी कोणत्याही ग्रुपमध्ये डान्स बसवायला गेले ना, प्राधिकरणातले कुठेही गेले ना, सांगितले 4 स्टेप सांगतो आपण, आज हे करा, ते करा, हा एक हात वर करा, तो पाय वर करा. काही जण आपापलं व्यवस्थित करतात बरं का, आणि काही जण म्हणतात, अहो मॅडम ते बघा ती नीट करत नाही बरं का, तिला सांगा. अगं तू तुझं बघ ना, तुला ज्या स्टेप सांगितल्या त्या आणखीन चांगल्या कशा होतील याकडे लक्ष दे ना. तिच्याकडे बघायला मी आहे ना, भगवंत आहे त्यांच्याकडे बघायला, आपण कशाला सांगायचं. पण नाही, आम्हाला सगळ्यांच्यात भगवंत बघायला फार अवघड आहे. ही भक्ती जरा थोडीशी, हा भक्तीचा प्रकार अवघड आहे. नंतर भक्तीचा प्रकार सांगितलाय, सगळ्यांशी सरळपणाने वागा. कसं शक्य आहे हो, आमच्या हे जमणं जरा अवघड आहे. आम्ही एकाशी एक बोलतो, दुसऱ्याशी दुसरं, तिसऱ्याशी तिसरं. जे मनात आहे ते बोलत नाही, आणि जे बोलतो ते करत नाही. अशांना भगवंतही पावत नाही, मग आम्ही पावायचं का हो? नाही बरं का, लक्षात ठेवा. तुम्ही सगळे सुज्ञ आहात, मनात आहे ते बोलत नाहीत, बोलत आहेत ते करत नाहीत, मनी एक जनी एक. अशांना भगवंतही पावत नाही, तर आम्हीही पावायचं नाही. लक्षात ठेवून पुढे मार्गक्रमणा करा. सगळ्यांशी सरळपणाने वागा. काही हे अवघड नाही, सगळ्यांशी सरळपणाने वागा. नंतर भक्तीचा प्रकार सांगितलाय, संयम, संतोष. जे आहे त्यात समाधान माना. म्हणजे आम्हाला सांगितलंय
की आम्ही आहे त्यात समाधान मानायचं, म्हणजे आम्ही काहीच करायचं नाही असंही नाहीये बरं का. आम्ही काहीच करायचं नाहीये असं नाहीये. आम्ही प्रयत्न जरूर करायचे, पण त्याचं फळ आम्हाला लगेच मिळेल ही अपेक्षा आम्ही करायची नाही. आम्ही प्रयत्न जरूर करायचा आहे. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. आम्ही प्रयत्न करायचे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आणि म्हणून आम्ही भगवंताचं अधिष्ठान करायचंय, त्याची पूजा अर्चा करायचे, विनम्र व्हायचंय, आणि मग आमच्या सामर्थ्याला बळ येणारे आमचं जी शक्ती आहे ती सत्प्रवृत्तीकडे, तिचा सत्प्रवृत्तीला आधार मिळेल. आम्हाला आमची शक्ती यासाठी वापरायची, जनहितार्थ वापरायची. आणि म्हणून आमच्या शक्तीचा आधार कोण आहे? सत्व आहे. रजोगुणाला सत्वगुणाचा आधार आहे. तमोगुणाचा आधार मिळाला तर रावण होतो, आणि सत्वगुणाचा आधार मिळाला तर राम होतो. रजोगुण रामाकडे पण आहे आणि रावणाकडे पण आहे, दोघांकडेही आहे. पण रामाने सत्वगुणाचा आधार आहे आणि रावणाकडे तमोगुणाचा आधार आहे. आणि म्हणून आम्ही भगवंताचं अधिष्ठान करायचंय. शेवटचा भक्तीचा प्रकार आहे संयम. आम्हाला उद्धार करून घ्यायचाय ना, मग आम्हाला संयम हवा. किती संयम हवा हो आमच्याकडे? आमच्या महाराष्ट्राची हृदय स्वामिनी, कुलस्वामिनी, तिचा घणानी घाव घालून तुकडे तुकडे केले, तरी आमचा सह्याद्रीचा पुत्र स्थिर राहिलाय, उघड्या मैदानात आलेला नाहीये. त्यांनी त्याचं ध्येय निश्चित केलंय आणि अफजल खानाचा वध यथावेळी केलाय. ते ध्येय कधी सोडलं नाही, पण त्यासाठी संयम धरलेला आहे. आम्हाला आमचा आत्मोद्धार करायचा आहे, आम्हाला जनहितार्थ कार्य करायचे. मग घे सूर्य निघा दूरी असं नाही करून चालणार आहे. आम्हाला संयमाने तिथे कार्य करायचं. भगवंत म्हणताय शबरी, ह्या प्रकारच्या 9 भक्तीचे प्रकार आहेत. आणि वास्तविक शबरीचं हे गुणगान, हे स्तोत्र भगवंतानी रचलेलं आहे. काय भाग्य आहे भक्तांनी भगवंताचं स्तोत्र रचणं, सामान्य गोष्ट आहे. पण आज भगवंतानी आपल्या भक्ताचं स्तोत्र स्त्रवलं नवविधा भक्तीच्या रूपामध्ये. भगवंत म्हणतात शबरी, या प्रत्येक प्रकाराचा आदर्श कोण आहे तर तू आहेस. शबरीनी ध्यान नाही केलं, जप नाही केलं, व्रत वैकल्य कुठली केली नाही. ह्या देवळात जा, त्या देवळात जा, चैत्रात राम, आषाढात पांडुरंग आणि इतर 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 काही केलं नाही. एका ठिकाणी स्थिर राहिली, नवविधा भक्ती तिला प्राप्त झाली आणि प्रत्यक्ष भगवंतानी तिचं स्तोत्र केलं, स्तोत्र गायन केलं, तिचं गुणवर्णन केलं. धन्य धन्य ती शबरी. शबरी रामाला म्हणते, माझं गुणगान नको, मी इतक्या ताकदीची नाहीये. गुणगान रामा तुझं करावं. तू माझ्याकडून ही भक्ती करून घेतलीस. रामा मी नाहीये रे, कुठेच नाहीये, मी तूच आहेस. राम माते आता काय? रामा स्थिर या शिलाखंडावर बस रे. शबरी रामाच्या सन्मुख पद्मासनात बसली. रामाची आणि तिची नजरानजर झाली. एक क्षण नजरानजर झाली आणि शबरीने स्वतःच्या देहामध्ये अग्नी निर्माण केलाय. काय ताकद आहे तिच्या तपस्येची की स्वतःच्या शरीरामध्ये स्वतः अग्नी तयार केलाय. शबरी अग्नी समाधीमध्ये लीन झाली. शबरीच्या हृदयातून एक ज्योत बाहेर आली.
आणि रामाच्या हृदयी जाऊन स्थिरावली. शबरी रामरूप एका ध्यासाला पूर्णत्व प्राप्त झालं. एक ध्यास पूर्णत्वाला गेला. आयुष्यभराची प्रतीक्षा रामरूपाने साध्य झाली शबरीला. असा ध्यास आम्हाला घेता यावा, आम्हाला तो लाभावा, आम्हाला ती सद्बुद्धी व्हावी. आणि म्हणून शबरीची ही कथा आम्ही वारंवार ऐकावी. कारण आमच्या मनाचे कंगोरे अजूनही गणंगत आहेत आणि ते द्रवीभूत होण्यासाठी वर्षानुवर्ष ही रामकथा आम्ही ऐकावी, आम्हाला ऐकायला मिळावी. आणि म्हणून भगवंतानी वाल्मिकी मुनींनी स्वतः ही रामकथा रचलेली आहे की जी ऐकून आपला आत्मोद्धार होईल. आणि नुसता आपलाच नाही तर ज्या ठिकाणी हे राम संकीर्तन चालू आहे त्या आसपासचा सगळा परिसर उद्धार त्याचा आपोआप होईल. रामरूप शबरी झाले, ध्यास झाले. जाताना आधी भक्तांनी भगवंताला मार्ग दाखवलाय. इथून तू ऋषमुख पर्वताकडे जा, तिथे तुला आणखीन मित्र भेटतील आणि त्यांच्या योगे तुझी सीता तुला परत मिळेल. भक्तांनी भगवंताला मार्ग दाखवलाय. वाल्मिकी मुनींनी रामायणात एक सर्ग लिहिलेला आहे, तो मी आता म्हणून दाखवत नाही. त्यामध्ये त्यांनी लिहिलंय की सीता हरण झाल्यानंतर भगवंत उद्विग्न झाले होते. त्यांना चैन पडत नव्हता, त्यांचं स्थिर चित्त झालेलं नव्हतं. कारण आपल्याला माहितीये भगवंत नियतात्मा आहेत. हे विशेषण वाल्मिकींनी श्रीरामाला आवर्जून दिलेलं आहे. नियतात्मा म्हणजे ज्याच्या अधीन सगळी इंद्रिय आहेत, ज्याच्यावर कोणत्याही विकारांचा कधीही परिणाम होत नाही, तो स्थिर आहे, सागरासारखा गंभीर आहे आणि हिमालयासारखा धैर्यवान आहे. असा हा श्रीराम सीताहरण झाल्यापासून उद्विग्न होता. आणि वाल्मिकी मुनींनी रामायणामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की ज्यावेळी शबरीच्या हातची बोरं रामाने खाल्ली त्याच्यानंतर राम स्थिर झालेले आहेत. रामांनी पुढचं कार्य जे आहे रावणाचं मारण्याचं ते सगळं स्थिर चित्तानी केलेलं आहे. विवेक त्यांचा ढळलेला नाही. जो विवेक इथपर्यंत येईपर्यंत रामांचा ढळलेला होता, थोडं चित्त अस्थिर झालेलं होतं. ते रामांना माता आईनी, शेवटी आई ती आई जगत जननी आहे, तिने आपल्या बाळाला स्थिर केलंय, पुढच्या कार्यासाठी तयार केलंय. आणि अशी ही शबरी, असा हा ध्यास आम्हाला जन्मोनजन्मी लाभावा. कदाचित आम्हाला परत जन्मही मिळू नये, याच जन्मी उद्धार व्हावा, हा ध्यास आमच्या मनी लाभावा. एवढीच प्रार्थना आपण प्रभू रामरायाकडे करूया. आणि मला इथे बोलायला ही संधी आपण दत्त सेवा मंडळाने मला दिली, याबद्दल मी दत्त सेवा मंडळाच्या कार्यकारिणीची अत्यंत आभारी आहे. आणि आपल्या सर्वांची आभारी आहे. कारण माझी चरपट पंजरी, मी काही ज्ञानी नाहीये हो, मी चरपट पंजरी माझी तुम्ही 1.5 तास गेले शांत चित्ताने ऐकून घेतली, याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. माझी सेवा ही लागू करून घ्या. हीच जय जय रघुवीर सर. आता गेले 1.5-2 तास स्वातीताईंनी काही शबरीबद्दल सांगितलं तिचं चाळीस, तर खरोखर ऐकण्याजोगं आहे. आपल्याला म्हणजे लहानपणी आम्हाला फक्त शबरीची बोर एवढी गोष्टी माहिती होती. तेव्हा शबरीचं गाणं एक होतं, कथानु सांगता तुझ्या श्रीराम येणार आहे, तेवढंच एक माहिती होती. आणि रामायणात तिचा उलट हे त्यांनी त्याची पूर्ण माहिती सांगितली, सगळ्यांना ती आवडली. तर अशा म्हणजे भाऊबणी कलाकार घ्या आमच्या कार्यकारिणीत आहे, त्यामध्ये आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. आणि असंच ते पुढे त्यांचं कौशल्य दाखवले. आणि
मी दत्त सेवाबद्दल त्यांचे आभार मानतो आणि त्यांचा यथोचित सत्कार. श्री